बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या खुपगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खुपगाव किनवळा रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। नियम आणि तांत्रिक निकष धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मोठ्या आकाराची खडी, दगडांचे तुकडे, जुने डांबरी तुकडे आणि असमान पृष्ठभाग दिसून येत असल्याचा दावा नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे जुना डांबरी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडून त्यातून निघालेले साहित्य पुन्हा रस्त्यावर पसरवून रोलरने दाबले जात असल्याचा आरोप आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पॅकेज क्रमांक RDVUL AD022 मधून हा रस्ता तयार केला जात असून रस्त्याची लांबी 5.100 किलोमीटर आहे। शासकीय फलकावर कंत्राटदार म्हणून कॉम्पॅक्ट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांचे नाव नमूद आहे। रस्त्याचे बेस आणि सब बेसचे थर, त्यांची जाडी, वापरलेले साहित्य, कॉम्पॅक्शन तसेच प्रत्यक्ष मोजमाप यांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच मंजूर BOQ मेजरमेंट बुक, गुणवत्ता चाचणी अहवाल आणि बिलांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आधी गुणवत्ता तपासा, नंतरच बिल अदा करा अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे। तपासणीत काम निकृष्ट आढळल्यास संबंधित कंत्राटदाराकडून दोषपूर्ण काम दुरुस्त करून घ्यावे आणि नियमानुसार कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक असल्यास रस्त्याचे थर उघडून तपासणी करावी आणि स्वतंत्र तांत्रिक तपासणीचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे। न्यूज एक्सप्रेस करता बुलढाणा प्रतिनिधी मोहम्मद अकील यांची रिपोर्ट।